मित्रांनो, मानदेश न्यूजची टीम आज पोहोचलेली आहे राशींच्या आठवडे बाजारामध्ये। या ठिकाणी एचएफ जातीच्या गायी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या भेटतात। अशा जर गायी कुणाला घ्यायच्या असतील तर एकदा राशींच्या बाजाराला भेट द्यावी लागेल। तुम्ही बघू शकत असाल बाजारामध्ये जणलेल्या वगैरे अशा गायी असतात। भाऊ कुठून आलाय तुम्ही? ओके, तर कुणाला जर अशा गायी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही राशींच्या बाजारात तुम्हाला यावंच लागतंय। तुम्ही बघू शकत असाल मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गायी, गुरं, शेळ्या, मेंढ्या येत असतात आणि ते दाखवण्यासाठी आपली मानदेश न्यूजची टीम सुद्धा या बाजारामध्ये येत असते। जर कुणाला गायी खरेदी करायच्या असतील तर राशींच्या बाजाराला भेट द्या। आपली मानदेश न्यूजची टीम आता या गायींची किमती वगैरे सुद्धा शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेणार आहे। त्यासाठी पाहत राहा मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्ते, बोला. आपली ओळख सांगा सर्वप्रथम. आम्ही अविनाश बाळासाहेब काकडे. अविनाश सर, तुमचं गाव? आमचं गाव खेड. कुठल्या कुठल्या बाजारामध्ये असताय तुम्ही? काष्टी, राशीन, बारामती, सांगोला. ओके, तर आजच्या बाजारात किती गाय आणल्या होत्या? आजच्या बाजारात 18 गाय आणली. आणि ह्या गायची काय किंमत सांगताय? हिची किंमत आम्ही सांगायला 10 सांगतोय, हा. पण कमी जास्त करून 90 वेताला 95 वगैरे पर्यंत किती वेंदा आहे? देऊ. दुसऱ्यांदा आहे. आणि तुमच्याकडे गॅरंटी कुठल्या कुठल्या गोष्टीची असते या? गॅरंटी सडाची, आगाची. ओके, फसवणूक वगैरे काय नाही, काय नाही. किती वर्षापासून म्हणलं व्यापार करताय? तरी 8-9 वर्ष झाली. 8-9 वर्षापासून झाला। तुमचा मोबाईल नंबर आमच्या मानदेश न्यूजच्या सबस्क्रायबरना सांगा. 96 57 15 12 11. ओके, तर मित्रांनो, ह्या दादाने सांगितल्याप्रमाणे ती ज्या पुढे ती ज्या बाजारात असतात तिथं जर तुम्हाला गाय घ्यायची असेल तर भावात ही कितव्यांदा गाभण आहे गाय? ही आता तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा। हिची काय किंमत ठेवली? हिची किंमत आपण 75 ठेवली. 75 सांगायला 75 या वाराला बसल्यानंतर कमी जास्त होईल। आता ही भांडी बुंडी गाय आहे, ही कितव्यांदा गाभण आहे? ही बी तिसऱ्यांदा आहे। दूध तिला 20-21 पिढी आली. 20-21 पहिल्या दोन टायमाची मिळून। आणि चांगला सांभाळणार असेल तर अजून पण चांगलं वाढेल। निघेल. हिची किंमत? हिची किंमत आपण राऊंड फिगर 70 ला देऊन टाकू. 70 सांगताय? भाऊ नमस्ते. नमस्ते मित्रांनो, राशींच्या आठवडे बाजारामध्ये जिथं गाय मिळतात त्या ठिकाणी आपण आलोय। भाऊ, प्रथम आपली ओळख सांगा. मी सुपेकर व्यापारी. ओके, हे आहेत सुपेकर व्यापारी। तर सुपेकरची तुम्ही कुठल्या बाजारामध्ये असताय? मी काष्टी, राशीन, हा. 2 बाजार. आज किती गाय आणल्या होत्या? आज 5-6 आहेत. 5-6 आहेत त्या। तर ही कुठल्या जातीची गाय आहे? ही एचएफ जातीची. एचएफ जातीची। आणि किती वेंदा आहे? हे दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे। हा. तर दुधाची काय म्हणजे पहिल्या येताला किती दूध? पहिल्या त्याला 18-19 लिटर पिळलेली आहे. 18-19। दाताला कसे आहे? दाताला आता 6 दात आहे. 6 दात आहे। आणि काय किंमत सांगताय? किंमत तिची सांगायला 1.5 आहे. हा. समोर आलो कमी जास्त होतील. समोर आल्यानंतर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं। त्याच्यानंतर भाऊ, ही पुढे शिंगटी गाय आहे, ही सुद्धा तुमचीच आहे। हा. तर ही किती वेंदा गाभण आहे? ते दुधावरले, ते तिन्ही दुधावर आहे. दुधावरल्या आहेत तिन्ही। तर म्हणजे किती लिटर दूध देते आता ही? ही पार्टी गाय आहे, त्याला 10-12 लिटर दूध आहे. 10-12 लिटर दूध आहे। आणि गाभण वगैरे गाभण नाही. म्हणजे दुधावरतीच फक्त। मित्रांनो, ज्यांना पार्टी गाय म्हणजे ज्याचं लो बजेट असेल, कमी पैशात आणि लगेच पैसे चालू दुधाचा, हा. तर ही किती लिटर दूध देते? मला 10-12 लिटर 10-12 लिटर. 10-12 लिटर दूध। तर काय किंमत ठेवली? तिथे सांगायला 42 आहे, कमी जास्त होईल. व्यवहारला बसल्यानंतर हा. कमी जास्त होईल। त्याच्या शेजारची जी बुंडी गाय आहे तिचं ती दुधावरच आहे. तिची काय किंमत ठेवली? तिथं सांगायला 38,000 रुपये, कमी जास्त होईल व्यवहाराला बसल्यावर. आणि त्याच्या पलीकडे लास्ट तिथं सांगायला 40 आहे, तिचं व्यवहाराला बसलं कमी जास्त होईल. ओके। आणि हा बाजार सोडून जर कुणा गाय पालकांना किंवा एखादा बांधव नवीन उतरायची ज्याची इच्छा असेल तर प्रामाणिकपणे तुम्ही त्याला गाया देतो. तुमचा गोटा वगैरे असेल हा. तर मित्रांनो, जर कुणाला जर अशा एचएफच्या जातीवंत गाया विश्वासानं पाहिजे असतील तर ह्या भाऊंशी संपर्क करू शकता। तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा आमच्या बघणार. 93 25 07 71 88. दुसरा नंबर 88 88 59 81 92. ओके, गाव कुळधरण, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. ओके। भाऊ नमस्ते. नमस्ते. आपली ओळख सांगा आमच्या बघणाऱ्यांना. संजय नेवशे, कर्जत व्यापारी. संजयराव, कुठल्या बाजारात असताय? राशीन, काष्टी, कर्जत. हा. आज किती गाय आणल्या होत्या? आज एकच आणली होती. एकच। काय किंमत सांगता ह्याची? 1,10,000 रुपये. आणि दुधाची गॅरंटी? 15 लिटर. 15 लिटर। गाभण आहे का खाली आहे? यायला झाली? किती दिवस टायमिंग आहे? 4-5 दिवसात येईल. आणि व्यताला किती वेंदा आहे? दुसऱ्यांदा 4 दात आहे. 4 दात आहे। तर आता तुम्ही किती किंमत सांगताय म्हणलं? 1,10. 1,10। तर व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार होईल ना, इकडं तिकडं होईल। होईल. अशा गाय कुणाला पाहिजे असतील तर भाऊ तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा. 74 10 15 29 11.
आणि व्यापार किती वर्षापासून करता? 15 वर्ष झालं. शेतकऱ्यांच्या तरण्या पोरांनी बाजारात गाय घेत असताना बऱ्याच वेळा फसवणूक होते. काय काळजी घेतली पाहिजे? चेक पॉईंट काय असतात? काय काय बघून घेतलं पाहिजे? गायची काच बघून घेतली पाहिजे, अंग बाहेर पडते का बघून घेतली पाहिजे, आजारी आहे का बघितली पाहिजे, नंतर त्याला चोरीची आहे का ते बघितली पाहिजे. दोन्ही सगळं बघून टिकायचं. व्यापारी खात्रीशीर आहे का ते बघितलं पाहिजे. व्यापाऱ्याचं लायसन आहे का बघायला पाहिजे असं. व्यापाऱ्याकडे लायसन नसलं तर ते डुप्लिकेट असतं, त्याची पावती फाडलेली का बघायला पाहिजे. बरोबर आहे ना? मित्रांनो, व्यापार करत असताना बऱ्याचशा शेळी पालकांची गाय पालकांची या त्यांचं व्यापाऱ्याचं लायसन आहे असं त्या व्यापाऱ्याकडे आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे. धन्यवाद. भाऊ नमस्ते. हा बोला. आपलं नाव? सोमनाथ महादेव रासकर. सोमनाथराव, किती वर्षापासून व्यापार करता तुम्ही? हे 10 वर्षापासून करतो. 10 वर्षापासून करता. आणि राशींच्या बाजारामध्ये आपली हितच दावण असते का दर बाजारी? ना मी तर गाय घ्यायला येतो आणि ऐकतो पण. विकता पण. तर तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा. 9604 63 42 93. तर मित्रांनो, कुणाला जर गाय खरेदी करायची असेल राशींच्या बाजारामध्ये विकायची असेल तर या दादांना नक्कीच संपर्क करू शकता. तर तुमच्या आज कुठल्या कुठल्या गाय आहेत त्या? ही दोन्ही सायदाची कालवडी आहे त्या. हा, दोन्हीला 10 लिटर दूध आहे. दोन्ही गाय कालवडी. 10 लिटर चालू आहे. हा. तर आता हिच काय किंमत सांगताय? हिला आम्ही 32,000 सांगतोय. आणि परत लागट वगैरे? लागत नाही. दोन मन झाली आलेली. ओके. आणि दूध किती आहे? आता 10 लिटर दूध आहे 2 टायमाचं. 2 टाइम आहे. आणि तिच्या शेजारची आहे ती? तिला पण 10 लिटर दूध आहे. तिचं आम्ही 32 सांगतोय. 32 सांगताय. मागणी किती पर्यंत होती या? मागणी 26-27 झाली मागणी. आता तुकाराम मुंडे साहेब अन्न औषध प्रशासनात आल्यापासून शेतकऱ्याला वाईट वेगळं दिवस येतात असं तुम्हाला वाटतंय का? चांगलं दिवस आहे ना. दुधाला दर वाढतं आणि बेसळ कमी झाल्यावर दूध 45-40 रुपये ते 60-65 पर्यंत जाईल. ओके. आणि मग गायाच्या बी किमती वाढणार. भावांनो, गायाच्या किमती वाढणार आहेत. तर ज्या पशुपालकांना गाया घ्यायच्या असतील तर यांनी या भावांना फोन करा किंवा बाजारात या आणि खरेदी करा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आपली ओळख सांगा आमच्या बघणाऱ्याला. नाव गाव राशन आणि तुमचं नाव? गायकवाड भीमराव. भीमराव, किती वर्षापासून व्यापार करताय तुम्ही गायींचा? 25 वर्ष. 25 वर्षापासून. आज किती गाय आणल्या ते? 12. हा, 12. काय विक्री झाल्या का? झाल्या 4. 4 झाल्या. तर आता इकडे पुढे आता ही गाय खाली, ही गाय गाभण आहे का खाली आहे? खाली आहे. खाली आहे. काय किंमत सांगता याची? 35. आणि दूध वगैरे? 5. आणि सिमेस काय नाही? भरलेले आहे. आणि म्हणजे कन्फर्म त्या पुढच्या नशिबानं गाभण असेल किंवा गाबने को त्यांच्या नशिबानं. ओके. आणि किंमत काय सांगताय? 35. तर मित्रांनो, या बाजारामध्ये 35,000ला 5 म्हणजे सकाळी 5 संध्याकाळी 5 असं 10 लिटर दूध देणारी गाय सुद्धा उपलब्ध